शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबे हे भरपूर असतात आणि सध्याचा जो कार्यकाळ आहे हा आंब्याची फुलोरावस्था आहे आणि फुलोरावस्था भरपूर आहे, परंतु वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे फुलगळ होणे किंवा कमी फुलोरा येणे अशा बऱ्याच समस्या आपल्याला उद्भवतात। तर त्यासाठी सुरुवातीला आपण जे आहे तर इथे सुरुवात होते वेळेस ज्यावेळेस फुलोऱ्याला सुरुवात होते त्यावेळेस 15 लिटर पाण्यामध्ये इसाबियन किंवा बूम फ्लॉवर आपण 40 मिली घेऊ शकता। सोबत डायमेथोएट 40 मिली, इमामे M45 40 ग्राम आणि इमिडाक्लोप्रिड 10 मिली 15 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि सर्वत्र गन नोजल लावून पंपाला हे शेंड्यापर्यंत सर्व फवारा करून घ्यायचा। कारण आंब्याचं क्षेत्र जसं आहे तेवढं पाणी आपण भरून टाकायचं। असं जर केलं तर फुलाची अवस्था नसेल फुलोऱ्याची तर ती फुलोऱ्याची अवस्था आपल्याला परिपूर्ण येऊन जाईल। त्याच्यानंतर फुलोरा आहे पण जमिनीवर गळ होत असेल किंवा फळ धारणा लवकर होत नसेल किंवा फळ धरून पिवळे पडून गळून पडत असेल तर अशा प्रकारचा फवारा घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही आणि फुलोरा अवस्थेमधून फळ पक्व होणे, फळगळ कमी होणे, पिवळे पडणे फळ अशा समस्या उद्भवणार नाहीत। तर अशा प्रकारे सर्व समस्याला हे फवारणा जर केली आपण तर या फवारणीमधून सर्व रोगराई हे नष्ट होऊन जाईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील। अशा प्रकारे जे आंबा आहे त्या आंब्याचं फळ अशा प्रकारे आपल्याला इथं गळून पडलेलं दिसेल, अशी पिवळी होऊन गळून पडतात। त्यासाठी अशा प्रकारे जर आपण फवारा दिला तर आपल्याला कुठलाही धोका जाणवणार नाही आणि आपल्या झाडाच्या आतमध्ये सुद्धा फुलोरा अवस्था जी आहे हे आतमध्ये सुद्धा येईल। आपण बघू शकता, हे बघा आतमध्ये सुद्धा फुलोरा अवस्था आहे।